कृष्ण हरे राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे हरे पुंडलिकावर देवर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय संत शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय संत सावता महाराज की जय सद्गुरु सचिदानंद श्रीपाद बाबान की जय सद्गुरु सचिदानंद रामदास बाबान की अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय सद्गुरु सचिदानंद नाना बाबा महाराज की जय बोलो रे भाई सब संतन की जय। मज हृदयी सद्गुरु त्याने तारिला हा संसार पुरू म्हणून विशेष अत्याधरू विवेकावरी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्रवचन रूपी सेवेसाठी घेतलेली ओळी माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय यांच्या पहिल्या अध्यायातील आहे। माऊली सांगतात की मज हृदयी सद्गुरु आणि आपल्याला सांगायचे तुकोबाराय सगळेजण बसले तुकोबारायांसाठी। मग माऊली काय आणि तुकोबाराय काय जन्मता एकच आहे ना। तू काय विष्णू नाही तुझा एका ठिकाणी म्हणतात की महाविष्णूचा अवतार सखा माझा म्हणून मान्य करावं लागेल यांचं काय त्यांचं काय। आणि प्रवचनाला ओळी घेतली जाते कीर्तनाला अभंग घेतला जातो। मग माझ्या हृदयात सद्गुरु आता समजा आबाचा मी गुरु केला तर आबा एवढाच्या एवढा पूर्ण माझ्या हृदयात कसा बसणार आहे। मग ज्ञानोबारायांनी कसं लिहिलं असेल मज हृदयी सद्गुरु कसं लिहिलं असेल बरं चांगला आणि बारीक विचार करा कसं लिहिलं असेल माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांनी। तुम्ही ज्ञानेश्वरी उघडा ज्ञानेश्वरीतच लिहिलंय ना मज हृदयी सद्गुरु त्याने तारिला हा संसार पुरू। मग सद्गुरु हृदयात बसायची गोष्ट आहे बरं हाय पण मग एवढी प्रतिमा एवढी 7-8 फुटाची मूर्ती ती कशी बेनिफिट करायची ते नाही सांगितलं। सद्गुरूने जे ब्रह्मवाक्य सांगितलं त्याला सद्गुरु म्हटलंय। जे ब्रह्मवाक्य सांगितलं ते तुझ्या हृदयात बसलं मज हृदयी सद्गुरु त्याने तारिला हा संसार पुरू म्हणून विशेष अत्याधरू विवेकावरी। अरे जो विवेक आहे त्याच्यावर विशेष लक्ष दे राजा आत्मकल्याण होईल। मग आत्मकल्याण करून नेमकं काय करायचं आहे मग दिला ठेवायचं आहे का असे बरेच महात्मे आहेत आपल्या मालिकेमध्ये व ताई आम्ही अनुग्रह दिला पण सोड दिला। माझा प्रश्न आहे अंतकरणापासून ऐका जर कधी हाडामासाचा गुरु केला त्याला सोडला असेल थोबाडा दाखव नाही तुला सोडून दिला ना तुझं तोंड वागणार नाही। तुझी माड आहे आबा तू घेऊन घे बरोबर आहे ना तुझी माड आहे तू घेऊन घे पण तुम्हाला जे दिलंय ते पुसू शकते का। अजून मला अशा प्रतिक्रिया आल्यात आबा म्हणे अन्नावर बळ संकट होणं का आमना पहिलं तोंड माते येस म्हणे। मी स्वतः अनुभवलंय त्या गोष्टी प्रश्न पण केलेत। म्हटलं भाऊ सगळं सोडलं असेल मान्य सोडून दिलं असेल तू तोंड दाखव नाही बोल मी तुझं तोंड बघणार नाही माडा तुझी तुला पण जे दिलंय ते पुसलं जाणार आहे का। मग ती गोष्ट हृदयात नाही का तेव्हा माझी टूप पेटली काय माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय मज हृदयी सद्गुरु म्हणा काय मोठं टेन्शन म्हणा ना आमना तोंडमा पहिले तेच म्हणे ब्रह्मवाक्यानं आठवण नाही पडस म्हणे आई अजून बघून इकडे तिकडे बघून सांगतात ते होता कोणी आहे का देखील होती। मग कस काय सांगतात गुरु सोड दिला अरे तुम्ही सोडला असेल गुरुला पण ब्रह्मवाक्य तुम्हाला सोडू शकत नाही ही सद्गुरूची ताकद आहे। ही सद्गुरूची ताकद आहे तीच तुकोबारायांची ताकद आहे। मग तुकोबाराय जेव्हा बाबाजी चैतन्यांकडनं अनुग्रह मिळाला प्रबोधाची साधना झाली सगळं काही मिळालं अजून 75% आबा अजून पण असा भ्रम आहे प्रबोध झाला का परमार्थ झाला आमना माऊलीस परफेक्ट आहे बरं आपल्याच गावामध्ये बाहेर जाऊ दे
प्रबोध झाला का परमार्थ होतो का? मला तर जबाबदारी वाटायला लागली ती. कारण की नाथबाबा म्हणतात, आम्ही रोज म्हणतो संध्यामध्ये, बोधपुत्र निर्माण झाला जेव्हा, ममता म्हातारी मरून गेली तेव्हा, भक्ती बहीण दावून आली गावा, आता संध्या मी कैसी करू केव्हा, झाली संध्या संदेह माझा गेला. पण असा संदेह जाईल नाही, संध्या जावा लागेल ना. संध्या जाईल तेव्हा ना. प्रबोध म्हणजे अशी गोष्ट आहे, मी कायम कीर्तनात प्रवचनात दृष्टांत सांगते. प्रबोध अशी गोष्ट आहे, मला सांगा तुम्हाला लग्न होताच तुम्ही संसारला लाग जातच का? डबल डब्बा, ताटली ताटली, वाटील वाटी, बच्ची बच्ची, कपले कप, कोणा घर देरानीन घर जेठानीन घर लग्न होताच. काही मंडळी मग सांगा पोऱ्या होता केपे संसाराचा लाग जातच. मग इथं बोध निर्माण झाला. नांद्या कोण? ज्ञानेश्वरी, भागवत कोण उघडेल? मला पण आधी सांगायचं, मी ऐकून नाही घ्यायची. कारण की दाखलं सगळ्यात गौरास मध्ये मोठला ऐकच नाही ते. पण जेव्हा स्वतः आत्मानुभव घेतलं तर तिथं मला आवाज सांगायचा, अगं येडाबाई, गुरु प्रचिती, आत्मप्रचिती, शास्त्र प्रचिती, तुला जो अनुभव झालाय तो तिथे बघ. तेव्हा समजलं, मला हिताची गोष्ट सांगत होती. येतो हिताचा कळवळा, जीव तुटे तिळतिळा. मोठे लोक सांगतात ना, कधीतरी माय सांगास तायड्या सावलीत मार, म्हणून ते मार नाही रस का? तसं नसतं ते. तसं संत पण सांगतात ना. तसं तुकोबारायाने सांगितलं. मग तुकोबारायांना एकाने प्रश्न विचारला, तुकोबाराय का हो तुकोबाराय, तुमचं एवढं खरं आहे, मग तुमचे बाप कोण? ओलोबा बाबांनी प्रश्न विचारला. ओलोबा बाबांना अपेक्षा होती ओलोबा सांगेल असं. मग तुकोबाराय सांगतात की नाही रे बाबा, माझा बाप तर दीनानाथ, बाप माझा विश्वनाथ दीनानाथ, म्हणजे पांडुरंग परमात्मा माझा बाप आहे. तुकोबारांना म्हणायचं असं होतं. मग का हो तुकोबाराय, तुमची आई, यांना वाटलं असेल, अपेक्षा असेल कणकाई माता सांगतील. मग ते सांगत होते की माझी आई ज्ञानाबाई आहे म्हणे, अनाथाची नाद माय ज्ञानाबाई माझी आई. मग आई ज्ञानाबाई, तुकोबाराय एवढं सगळं खरं आहे हो तुकोबाराय. मग तुमचे सगळे सोयरे कोण असतील? आपल्याला अपेक्षा आत्या मामा काका काकू. तुकोबारायांनी त्याने सांगितलं, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरी, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरी. वृक्षवल्ली सांगितली तुकोबारायांनी. पशु पक्ष्यांना सगळे सोयरे म्हटलं तुकोबारायांनी. मग का सांगितलं नाही तुकोबारायांनी असं? काय नेमकं कशावरती विचार केला असेल? नेहमी विधेयी अवस्थेत राहून परमार्थाचा उपभोग घेतला माझ्या तुकोबारायांनी. विधेयी अवस्थेत राहायचे माझे तुकोबाराय. नेमका सगळ्यात चांगला आणि बारकाईने विचार केला तुकोबारायांनी. जगात ते सांगितलं. मग तुकोबारायांना आता अपेक्षा होती जिजामातेला की नवरी सांगतील बाबा मला, म्हणे तुकोबाराय तुमची नवरी. तुकोबाराय म्हणे मुक्तीला परमून आणलंय आम्ही, जिजामाईला काय सांगू? तुका म्हणे आम्ही परणी येली मुक्ती, तुका म्हणे नवरी परणी येली मुक्ती. मग मुक्ती परनेली तुकोबारायांनी. एवढं सगळं वैभव असं म्हणते तुकोबारायांना. जर का संसार समजत नसेल का बाबा, केव्हा केव्हा वाटतं, खंत वाटते बरं तुकोबारायांचं चारित्र्य ऐकताना, की तुकोबारायांना म्हणजे परमार्थ एवढा परफेक्ट आहे, प्रपंच समजत नसेल का? पण त्यांना माहिती होतं हे नाश्वर आहे, हे केव्हा तरी जाणार आहे. पण 350 वर्ष झाले आजही तुकोबाराय तसेच्या तसे. तुमच्या माझ्यासारखे जगले असते तर राहिले असते का? सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा 26वी पुण्यतिथी होती नाही, 26वी होती ना, 26वी पुण्यतिथी. 26 वर्ष झाले आजही आहेत. चंद्र सूर्य राहतील तोपर्यंतही राहतील. माझे नाना बाबा पण जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत राहतील. आणि तुकोबाराय काय विकायला गेले होते म्हणे, मिरच्या काही विकायला पाठवलं, मिरच्या विकायला व्यापार करायला पाठवलं.
वास्तविकता आज पण माझ्याही तोंडात आबा पटकन येते बरं का, जे विकते ते, म्हणून मी एका जागेवर बसून विकते. तुकोबाराय काय म्हणायचे, देव घ्या कोणी हो, देव घ्या कोणी. मग सहज बी भेटला ना. काय माहिती श्रीपाद बाबाची काय देणे. आई माझ्या बापाने मला स्वर शिकवले नसतील, ताल शिकवले नसतील, पण स्वरात राहायला शिकवले. कोणी भेटला ना, ताई तुला हिताचा एक मार्ग सांगू का, बघ तुझी इच्छा, आत्मकल्याण करून घे, आपलं दुकान लाग जास. सगळ्या गोष्टी समजता समजता ती ताई जर राजी झाली, अधिकारी बघायचं, त्याच्याकडे ट्रान्सफर करून द्यायची. एकही घडला, परमार्थ सफल झाला. नुसता घडून चालणार नाही, म्हणजे कंटिन्यू फोन वगैरे 8 दिवसात 4 दिवसात काय चाललंय बाई, कशी आहे बाई, रेंज मध्ये ठेवावं लागतं ना. तपे विना दैवता दिदल्या बिना प्राप्त गुजे बी नाही तर कोण सांगे. तपवल्याशिवाय कळणार आहे का. आणि आबा मला आधी म्हणायचा, ओ माय बनणं सोपं नाही राहिलं, काही पण सांगतो का, काही पण सांगतो का. पण आता अनुभव येतो आबाबाला, खरंच माय बनणं सोपं नाही बरं. जितकी प्रपंचातली आई अवघड आहे, त्याच्या 4 पटीने परमार्थातली आई अवघड आहे. एवढं सहज सोपं नाही. निवृत्ती दादा कोणाच्याच डोळ्यासमोर येत नाही, पण निवृत्ती दादा राहिले नसते तर ही आज आपल्या समोर आलंच नसतं. मुक्ताबाई राहिली नसती तर हे आलंच नसतं. जी पदार्थाने चावली का कोणी 32 तोडली म्हणे, आयशी ब्रह्मदृष्टी धरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. एवढं जबरदस्त, एवढं जबरदस्त. खरंच संतांचं अवलोकन करा, आणि संत म्हणून नाही, थोडस संतासारखं. आपण म्हणतो ना रोल, भगवंताने आपल्याला रोल करण्यासाठीच पाठवलंय. नाटक करतोय आपण, सगळेजण नाटकच आहे. आणि प्रत्येक जण परमात्मा पांडुरंग परमात्म्याचा प्रतिमेतले आपण प्रत्येक नाटककार. फक्त चांगलं नाटक करा, फक्त चांगलं वागा. चांगलं म्हणजे नेमकं कसं की असं चांगले कपडे घालणं, चांगले वगैरे असं नाही. आचरण शुद्ध ठेवा. शुद्ध ज्याचा भाव झाला धुरी नाही देव त्याला. काही गरज नाही कोणाला शब्दाने दुखवू नका, काही गरज नाही. कुठं जायची, कुठं म्हणजे मंदिरात जायची वगैरे, तुम्ही जाऊ नका असं मला म्हणायचं नाही बरं. कारण की कोणाचा भाव म्हणणं सुद्धा पाप. तुम्ही जाऊ नका असं नाही, पण एवढ्या दिवसापासून आता 19 वर्षाची परंपरा लाभली. किती भाग्याचे तुम्ही, 19 वर्षाची परंपरा आहे तुम्हाला. मग 19 वर्षामध्ये आता खरोखर सांगा की 19 वर्षामध्ये किती परिणाम झाला असेल. मग तुम्ही काम ना बाबा लोके मोठला कराय ना, मला तर तेच वाटतंय. तुमले काम ने नामले धंदा नाही. नेमका कीर्तनकाराच्या बैठकीत बसायचं, त्या डायरेक्ट सांगायचं आणली असेल गाडी उद्या जायचं. मला हे समजलं नाही, समजून सांग. परत तोच प्रश्न, ज्ञानेश्वरी उघडायची, बघायचं, त्याला विचारायचं ना तुम्ही ज्ञानी आहेत. आणि नम्र झाला भूता त्याने कोंडिल्यानंतर नम्रतेने प्रश्न विचारायचे. मला समजलं नाही, माझ्या गुरुने मला असं सांगितलं होतं, मला शंका आहे, मी ज्ञानेश्वरी उघडली नाही, मी भागवत उघडलं नाही, मला समजून सांगा. त्यांनी सांगितलं का अध्याय क्रमांक एवढा एवढा, केव्हा तरी मिळतोच हो, 24 तास आहे वेळ मिळतोच. संसारासाठी एवढं आहे तर मग स्वतःसाठी, आणि परमार्थ स्वतःसाठी, एकांतासाठी परमार्थ आहे, लोकांतासाठी तर मुळीच नाही. स्वतः आत्मकल्याणासाठी. माझ्या बापाचं वाक्य होतं, ते मावशी असत होत्या मला तेव्हा मगाशी, चांगला विचार केला तर ताई खरोखर आहे, चांगला आणि बारीक विचार केला तर स्वतःसाठी काय, एवढाच प्रश्न निर्माण करायचा आणि स्वतः जगत जायचं. मग स्वतःसाठी काय, ब्युटी पार्लर मध्ये जायचं, केस कापायचे, आयब्रो करायचे, हे जग नाही का स्वतःसाठी? काहीच नाही, ते प्रदर्शन आहे. आत्मकल्याणासाठी काहीतरी साध्य करा. जसं म्हणतात ना, भाऊ म्हातारपणले सोनं काम पडस म्हणे, तसं हे नामरूपी सोनं शेवटी शेवटी यमाजवळ कामात येतं.
मग बाकी काय, सगळे सगळे तुमच्या दृष्टांत सिद्धांत आहेत. मला तर तुमच्यातच परमार्थ दिसतोय. बाकीचं काय सांगायचं तुम्हाला, तुम्ही खूप ज्ञानी आहेत. काय सांगावं तुम्हाला, तुम्ही काय अन्नासारखा दाखवला तू बोललायतस का, तुम्ही मोठा म्हणजे तुम्ही बाबांना कळरा लोक येतच. तुमला कितला परमार्थ माहिती होई, आम्ही काय सांगू तुमले परमार्थ आठवून. सगळं गाव आबा म्हणजे मी असं ऐकलंय की बाबा यायचे सगळे इथं जेवढे बसलेत ना तेवढ्यांच्या घरी जायचे, बसायचे, चर्चा व्हायची. मग हे किती ज्ञानी असतील. गुरुचा स्पर्श, मला तरी असं वाटतं माझ्या गुरुचा स्पर्श झालेला माणूस सुद्धा मला गुरु समान आहे. जनावर जाऊ दे, कुत्र्याला जरी हात लागला असेल माझ्या बापाचा, तो सुद्धा मला गुरु समान आहे. विठ्ठल जळी स्थळी भरला, मला सगळ्यात विठ्ठल दिसतो. मग तो कसा, एकदम बरवा 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 प्रबोधाच्या साधना करावंच लागेल. म्हणे लिलिदंटी दिद जंग लाग जाई, त्याले किरकोडा पड जातील, त्यांना आये जाय लाग जाई, ऊनमा टाकणं पडी ताई. 3 भाऊ दृष्टांत बाबा नेहमी सांगायचे. एकाला दिले शरभर हरभरे, दुसऱ्याला दिले शरभर, एकने दाय बल्ली बुल्ली खायली जात, एकने जसा लिदात तसा फेकी दिदात वर परदीवर. आणि एक हुशार होता आबासारखा, तो शेतात गेला, मेहनत केली, टाकले, त्याच्याकडे आजही थप्प्याच्या थप्प्या आहे. अन्नासारखाच नाही, आय जायला लाग चालू. मग त्याला उन्हात टाकावं लागेल. मग जर कधी समजा नुसता हरभराच नाही गोष्ट एवढी आहे, तर तुमची आमची काय परमार्थाची तप्पी आहे. गाथा ज्ञानेश्वरी असे बरेच जण बलाढ्य आहेत. श्रीपाद बाबाच्या संप्रदायामध्ये सुद्धा सांगते मी, ओपन चॅलेंज देऊन सांगते की एकही माणूस असा नाही नुसता. माझ्या दिदीचा कधी अनुग्रह झाला असताना तिला सांगितलं असतं, आबा किंवा असे मोठे मोठे महात्मे राहतात, उठ बस तिथं, काय बोलू आम्हाला शिव्या घाल, तरी सुद्धा ती पोरगी इथून शिव्या देणार आहे. काय असेल गुरुकृपा, खरंच ना, गुरुकृपा निर्मळ भागीरथी, शांती दया यमुना सरस्वती. मग तर नाथबाबांचं पण आबा मी जशी जशी सकाळ नंतर गाथा वाचते तसं जसं मला म्हणजे एवढंच वाटतंय ना, खरंच म्हणजे ते भाव सांगता, ते भाव उमटत होते, यात अनुभवायला मिळत आहेत. काय करावं काय नाही. आणि असं ते सबकाळे दाजी आहेत, ते म्हणतात ना ऐरणीत, नंद बाबाना गाव मागवडाने यखली नाचव, नंद बाबाना गाव मागवडाने यखली नाचव, यखली नाचव गावडाने यखली नाच, यखली नाचव गावडाने यखली नाच, नंद बाबाना गाव मागवडाने यखली नाचव. खरंच आतला अनुभव एकटं खूप आनंद आहे, खूप आनंद आहे. आणि एकटं जगायला शिका. 10 लोकांच्या संगतीत गेलं ना तर मला चिंतनाला बसायचंय, जाऊ देव बिन बडजो नंतर, काय देव देव करस, काय बेटा आहे तुले, काय देस देव, इथला कष्ट, इथला त्रास, आणि तू देव देव करस. त्याच्याने काहीच आत्मकल्याण होणार नाही. एकट्या राहण्यात आहे ना, आपुला तो एक देव करून घ्यावा, त्याने विना जीवा सुख नव्हे. आणि मग देव कसं सांगितलंय ज्ञानोपरायणने एका ठिकाणी, देव देव म्हणून व्यर्थ काही नसी, निज देवाने नसी मुडी कोण. मग देवाला रूप आहे का, देवा नाही रूप, देवा नाही नाव, देवा नाही गाव कोठे काही, देवाला गाव बी नाही, देवाला नाव बी नाही, काव बी मग काही मूर्ती वेळी का. आता निर्गुण निराकार समजण्यासाठी आज सगुण परमात्मा प्रगट झालाय. मग देवाला गाव नाही, देवले नाव नाही, मग देव कुठे रास. ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा, अखंडित सेवा करा त्याची. मग देव खंडन सांगितलंय का, अखंडित सांगितले. आणि मग सांगा 24 तासात 12 तास झोपणार, नवराना पोराना डबाना, पूर्ण संध्याकाळी जास मन मायना हात रिकामा नाही.
आडंग पोया टाकू नका गरजा सुपापडे करसू तडंग गहू का थोडस जाणं पडी माय गावना कार्यक्रम बटणं पडी धर्म मंडप मा ते झालं का संध्याकाळ काय बनवणं पडी ते झालं का कीर्तन जाणंच पडी आज ना दिना कार्यक्रम हे जाऊ दे देव करता तिथला बी टाईम आडे वणी का मन मान शरीर आडे चिंतपड पापडेच मा बळी का काय माय उडी जातील का काय माय सगळं बेनिफिट आहे. आणि जर कधी समजा एखादी सासरवाशिनी ताईला येता येत नसेल तिचं शरीर घरी आहे पण ती कार्यक्रमात हजर आहे कोण काय बोलत होतं कोणी कोणती ओळी घेतली कोणते कोणते प्रमाण टाकले कोणती कोणती ओळी सांगून कसं कसं काय सांगितलं तिचा परमार्थ कराय किती तिचा परमार्थ कराय मग कसं ज्ञानोबरायाने सांगितलं तुकोबरायाने सांगितलं त्याच प्रमाणे त्याच वाटेने जे जे वडील करती तया नाम धर्म ठेवी ती आपला गाव बी आगाऱ्या टाकताच पहिला दल्ला टाक्यात म्हणून का तुम्ही नवीन प्रथा काढी होती म्हणून अण्णा आजोबा पंजोबा काहीतरी टाक्यात बवा ते चुलामा आणि खरोखर येतच का ते जेवाले करे जे जे वडील करतील त्या नाम धर्म ठेवी मग जसं जसं प्रपंचात बेनिफिट आहे पहिला आजोबा पंजोबाचं जसं तुकोबराय ज्ञानोबराय सांगतात तसाच परमार्थ करा काय फरक पडणार आहे आणि तुमनी चिंता तुमले वाटस आवडीने भावे हरिनाम घेसी तुझी चिंता सर्व त्यासी आहे नको खेद करू कोणा त्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा जाणत असे नाथबाबा सांगत नाही हरिपाठात आणि मला कसं होईल मला कसं होईल मला कसं होईल तू कोण तुझी चिंता करणारा तू कशात खेद करतोय तुझा काही गरज नाही ना तुला तुझी चिंता करायची अरे जगाचा विचार करतो जर कधी मुंगीला उपाशी राहू देत नाही पक्षाला झाडावरून पडू देत नाही त्याला तुझी चिंता नाही ज्याने चोच दिले तो खायचा बी इंतजाम करून ठेवतो तू फक्त कर्तव्य म्हणून कार्य कर आणि त्याच्यातही नामस्मरण करून कर स्वतःचं कार्य एकच बेनिफिट ठेवायचं माझ्याकडनं नामस्मरण झालंच पाहिजे बाकीचं नाही झालं तरी चालेल उपाशी राहू देणार आहे का तो 11 वाजता का त्या अलाराम ठोकत चल जेवाले थोडा गामाला उन्हात जर राहिलं थोडा गामाला का नाही सांगतो चल पाणी प्यायला काही करून उपलब्ध असतं मग नामस्मरणाचं काय नामस्मरण करा नामावरच तरतील काकाही बोलत होते की नामाविना तरतील आणि मग या नामासाठी कोणाची संगत लागेल सद्गुरु करावाच लागेल संतन की संग में लाग रे तेरी अच्छी बनेगी आमचे कीर्तनकार नेहमी सांगतात तुमचं जीवन सुधरून जाईल सगळ्यांसाठी एकदम तातडीची विनंती आहे आणि मी दिवसभर बी सांगत तरी काही तुमले पटी तर ऐकशात नाही तर लेविन तुंतुन तुले तुमचं तुम्हाला चला पुंडलिकावर देव हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम हरे राम राम राम